Hello friends, welcome to my channel. This is the second day of our class. So let's start. So friends, remember our first day. Which point we have learned? Do you remember? First was pronunciation, alphabets, day of week, month of the year, and the most important point was sound of a letter. Have you learned the sound of letter? I was say you, when you remember the sound of letter, then you can read English at least in 25%. It's okay. Today we will learn the first point is that first point is the types of sentences. First is exclamation, second order, third what, how, and last one is negative. Okay, the exclamation first is exclamation. What do you mean the exclamation? Exclamation means the short sound word what you say suddenly because of strong emotion and pain. त्यालाच आपण मराठीत म्हणतो भाववाचक वाक्य. इट शो द इमोशन. ते काय शो करतं? इमोशन शो करतं. ओके, ठीक आहे. आपण आता एक्सक्लेमेशनचे काही वर्ड्स म्हणजे एक्झाम्पल्स पाहूया. So let's start the exclamation sentences of exclamation. Okay, first is okay म्हणजे चांगले, रिअली म्हणजे खरोखर, ब्युटिफुल म्हणजे अति सुंदर, थँक्स म्हणजे आभार, इंडीड खरे, हॅलो ऐका, ओ गॉड हरे राम, डेफिनेटली निश्चितपणे, वेल डन म्हणजेच शब्बास, वेलकम म्हणजे सुस्वागतम, व्हेरी वेल फारच छान, टू युअर गुड हेल्थ तुमच्या स्वास्थ्यासाठी, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणजेच अभिनंदन, हुर्रे वी हॅव ओन द मॅच म्हणजे अरे वा आम्ही खेळ जिंकला. नेक्स्ट आहे ऑफकोर्स म्हणजे अर्थात, आणि हॉट अँड सरप्राईज. आपलं एक राहिलं त्याच्या पुढचं हॉट अँड सरप्राईज. काय आहे? हॉट अँड सरप्राईज म्हणजेच केवढे आश्चर्य. त्यानंतर आहे एक्सलंट. काय आहे? एक्सलंट म्हणजेच फार चांगले. त्याच्यानंतर आहे हॉट नॉनसेन्स. काय आहे? हॉट नॉनसेन्स म्हणजेच काय हा मूर्खपणा. हॉट नॉनसेन्स म्हणजे काय हा मूर्खपणा. त्याच्यानंतर हाऊ सॅड म्हणजे किती दुःखाची गोष्ट. त्याच्यानंतर हॉट शेम. काय आहे? हॉट शेम केवढ्या शर्मेची गोष्ट आहे. नेक्स्ट आहे हाव जॉयफुल मोठ्या आनंदाची गोष्ट. हाव जॉयफुल म्हणजे मोठ्या आनंदाची गोष्ट. हॉट अ सरप्राईज म्हणजेच केवढे आश्चर्य. हाव टेरिबल किती भयानक. हॉट अँड आयडिया म्हणजे किती मोठी युक्ती. ऑल राईट म्हणजे चांगली गोष्ट किंवा बरोबर आहे. याचे दोन अर्थ होतात. ऑल राईट म्हणजे चांगली गोष्ट आणि नेक्स्ट म्हणजे बरोबर आहे. हाव लवली म्हणजेच किती सुंदर. हाव स्वीट किती गोड. ऑफ फास्ट म्हणजे लवकर चला. क्विट प्लीज म्हणजे शांत रहा किंवा गप्प रहा. प्लीज कीप क्वाईट म्हणजे चुपचाप रहा. ओ डिअर म्हणजे प्रिय किंवा आवडता. यस इट इज होय असे आहे
येस इट इज म्हणजे होय असे आहे. माय गुडनेस माझे देवा. माय गुडनेस म्हणजे माझे देवा. गॉड बी थँक म्हणजे देवाचे आभार मानावे. हरी अप प्लीज कृपया लवकर करा. सेम टू यू म्हणजे आपल्याला सुद्धा. सो आपले एक्सक्लेमेशन सेंटेन्सेस आता संपलेले आहेत. आता नेक्स्ट आहेत ते म्हणजे ऑर्डर म्हणजेच आज्ञा. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो ऑर्डर मीन्स टू यूज युअर पोझिशन ऑफ अथॉरिटी टू टेल समबडी टू डू समथिंग ऑर टू से दॅट समथिंग मस्ट हॅपन. म्हणजेच आदेश किंवा आज्ञा किंवा हुकूम देणे. हे सेंटेन्सेस आपण दररोज वापरू शकतो. ठीक आहे. ऑर्डर्स म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कॉलेजला वगैरे जात असाल तर तुमचे टीचर तुम्हाला काय देत असतात, ऑर्डर देत असतात की नाही, हे कर ते कर, त्यालाच काय म्हणतात ऑर्डर्स. तर हे जे सेंटेन्सेस आहेत आपण आता पाहणार आहोत हे तुम्ही दररोजच्या वापरात देखील यूज करू शकता. तुम्ही देखील छोटी बहीण असेल, छोटा भाऊ असेल, त्यांना पण बोलू शकता आहे की नाही, हे कर ते कर. ठीक आहे. तर आपण त्याचे सेंटेन्सेस पाहूया. सो फर्स्ट इज स्टॉप हिअर म्हणजे इथे थांबा. स्टॉप म्हणजे थांबा. आणि स्टॉप द कार म्हणजे गाडी थांबवा. कम हिअर म्हणजे इथे या. स्पीक म्हणजे बोलणे किंवा बोला. ओके. देन डोंट बी लेट म्हणजे उशीर करू नका. लुक हिअर म्हणजेच इकडे पहा. गेट डाऊन म्हणजे खाली बसा. गो बॅक म्हणजे परत जा. ट्राय अगेन काय आहे, नेक्स्ट आहे ट्राय अगेन, परत प्रयत्न करा. वेट आउटसाईड म्हणजे बाहेर थांबा. सेंड फॉर हिम नेक्स्ट आहे सेंड फॉर हिम म्हणजे त्याला पाठवा. म्हणजेच जो बाहेर उभा आहे त्याला आपण जर एखादी व्यक्ती समोर आली आणि त्यांना जर म्हटलं की सेंड फॉर हिम म्हणजे तो तिकडे आहे आणि त्याला इकडे पाठवा. ओके. सेंड फॉर हिम ही काय एक प्रकारची ऑर्डरच आहे. गो अवे चालते व्हा. कम नियर म्हणजे जवळ या. गेट आउट म्हणजे बाहेर जा. टेक धिस म्हणजे हे घ्या. गो स्ट्रेट म्हणजे सरळ जा. स्पीक आउट म्हणजे बोला. स्विच द लाईट दिवा पेटव किंवा दिवा पेटवा. बी केअरफुल म्हणजे सावधान राहा किंवा काळजीपूर्वक. स्विच ऑफ द लाईट म्हणजेच दिवा घालवा म्हणजेच लाईट ऑफ करा. डोंट टॉक नॉनसेन्स म्हणजे मूर्खासारखी बडबड करू नका किंवा मूर्ख बडबड करू नकोस. स्विच ऑन द फॅन पंखा चालू करा. ब्रश युअर टीथ दात घासा किंवा दात घास. नेक्स्ट आहे लिसन म्हणजे ऐका. कम सून नेक्स्ट आहे कम सून म्हणजे लवकर या. सो फ्रेंड्स this was our second point. Order is finished. The next point is task. Next is what म्हणजे काय.
So here we use the hot asking for some information about somebody, something. Definition in मराठी, कशाविषयी माहिती विचारणे, म्हणजे कशा तरी एखाद्या गोष्टीविषयी माहिती विचारणे. आपल्याला जर एखाद्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे नसेल तर आपण इंग्लिशमध्ये सर्वात प्रथम काय म्हणतो, हॉट. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. ओके, तर आपण काही हॉटचे पण एक्झाम्पल पाहणार आहोत. तर त्यातलं आहे हे बघा. पहिलं आहे हॉट फाईन डे. हॉट फाईन डे, किती चांगला दिवस आहे. एनिथिंग एल्स, एनिथिंग एल्स, आणखी कोणती गोष्ट. व्हॉट अ स्वीट सॉन्ग, किती मधुर गाणे. व्हॉट अ ब्युटिफुल चाइल्ड, किती सुंदर मुलं. व्हॉट अ सरप्राईज, व्हॉट अ सरप्राईज, किती आश्चर्याची गोष्ट आहे. व्हॉट अ ट्रॅजेडी, व्हॉट अ ट्रॅजेडी, किती दुःखद घटना. व्हॉट अ ग्रेट बिल्डिंग, व्हॉट अ ग्रेट बिल्डिंग, किती सुंदर बिल्डिंग आहे. व्हॉट अ शेम, व्हॉट अ शेम, किती शर्मेची गोष्ट आहे. व्हॉट अ बिग बोर, व्हॉट अ बिग बोर, किती कंटाळवाणी गोष्ट. व्हॉट हॅपन, व्हॉट हॅपन, काय झाले. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम, आपले नाव काय आहे. नेक्स्ट पहा, व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट, तुला काय पाहिजे. आय वॉन्ट टू सी शीतल, आय वॉन्ट टू सी शीतल, मी शीतलला भेटू इच्छितो. व्हॉट आर यू रायटिंग, व्हॉट आर यू रायटिंग, तू काय लिहित आहेस. व्हॉट आर यू रायटिंग म्हणजे तू काय लिहित आहे. आय एम रायटिंग अ लेटर, मी एक पत्र लिहित आहे. व्हॉट इज युअर फादर डुईंग, व्हॉट इज युअर फादर डुईंग, तुझे वडील काय करत आहेत किंवा तुझे वडील काय काम करतात. माय फादर इज अ बिझनेसमॅन, माय फादर इज अ बिझनेसमॅन, माझे वडील व्यापारी आहेत. व्हॉट इज युअर मदर डुईंग, तुझी आई काय काम करते. माय मदर इज अ हाऊसवाईफ, माझी आई गृहिणी आहे. व्हॉट आर यू डुईंग नाव, व्हॉट आर यू डुईंग नाव, आपण आता काय करता. आपण आता काय करता. आय एम फ्री धिस डे, आय एम फ्री धिस डे, हल्ली मी काही करत नाही. व्हॉट इज युअर फ्युचर प्रोग्राम, व्हॉट इज युअर फ्युचर प्रोग्राम म्हणजे आपला भविष्यात काय कार्यक्रम आहे किंवा भविष्यात आपण काय करणार आहात. तर हे झाले आपले हॉटचे. अजून आपण थोडे पाहूयात. आय वॉन्ट टू बी ॲडव्होकेट, आय वॉन्ट टू बी ॲडव्होकेट म्हणजे मी वकील बनू इच्छितो. नेक्स्ट, व्हॉट प्रिटी, किती खेदाची गोष्ट आहे. व्हॉट आर यू लुकिंग फॉर, व्हॉट आर यू लुकिंग फॉर, तू काय शोधत आहेस. व्हॉट डिफरंट डज इज इट मेक, व्हॉट डिफरंट डज इट मेक म्हणजे त्यात काय अंतर, त्यात काय अंतर. व्हॉट द मेनू ऑफ डिनर, रात्रीच्या जेवणात काय आहे. व्हॉट इज युअर ओपिनियन, तुझे मत काय आहे. व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, व्हॉट ब्रिंग्स यू हिअर, काय काम काढलं. व्हॉट इज द मॅटर, व्हॉट इज द मॅटर, काय काम आहे. व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द रिझन, काय कारण आहे. व्हॉट इज द ट्रबल, व्हॉट इज द ट्रबल, काय गडबड आहे. व्हॉट इज द ट्रबल, काय गडबड आहे. व्हॉट डिड यू से, व्हॉट डिड यू से, तू काय सांगितलेस. व्हॉट डिड यू से, तू काय सांगितलेस. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, मी आपली काय सेवा करू किंवा मी तुमच्यासाठी काय करू शकतो. व्हॉट मूव्ही इज ऑन टुडे, व्हॉट मूव्ही इज ऑन टुडे म्हणजेच आज कोणता चित्रपट आहे. व्हॉट इज युअर ऑक्युपेशन, व्हॉट इज युअर ऑक्युपेशन, आपण काय करता. व्हॉट इज द न्यूज, व्हॉट इज द न्यूज. सो फ्रेंड्स, आपण हे जे सगळे वर्ड्स सेंटेन्सेस पाहिले आहेत ते हॉट्सचे होते. तर यातले तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेच असाल. आपण डेली यूजमध्ये भरपूर वापरतो आणि यातले देखील आता दररोज यूज करायचे आहेत.
तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे हाव. ओके, हाव म्हणजे कसे. हाव म्हणजे कसे. हाऊला इंग्लिशमध्ये आपण असं डेफिनेशन देऊ शकतो, इट यूज व्हेन यू आर आस्किंग अबाउट समबडी हेल्थ ऑफ फिलिंग. म्हणजेच एखाद्या व्यक्तीची प्रकृती विचारण्यासाठी आपण हाव वापरतो. तर आपण काही सेंटेन्सेस पाहूया. ठीक आहे. सो फर्स्ट इज हाऊ आर यू. एक्झाम्पल तुम्ही पाहिलंच असेल. हाऊ आर यू, तू कसा आहेस. हाऊ आर यू, तू कसा आहेस. हाऊ इज द फॅमिली, तुझी मुले बाळे कशी आहेत. हाऊ इज द फॅमिली, तुझी मुले बाळे कशी आहे. हाऊ लॉंग विल इट टेक. हाऊ लॉंग विल इट टेक, किती वेळ लागेल. हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती. हाऊ ओल्ड आर यू, तुझे वय किती. हाऊ इज शी टुडे, ती कशी काय आहे. हाऊ आर द चिल्ड्रन, मुले कशी काय आहेत. हाऊ इज युअर मदर. हाऊ इज युअर मदर, तुझी आई कशी काय आहे. हाऊ हॅव यू कम बॅक. हाऊ हॅव यू कम बॅक, तू परत कसा आला. हाऊ डीड यू फाइंड द प्लेस. हाऊ डीड यू फाइंड द प्लेस, तुला हे ठिकाण कसे वाटले. हाऊ डीड यू फाइंड धिस प्लेस, तुला हे ठिकाण कसे वाटले. हाऊ डर्टी म्हणजे केवढे घाणेरडे. हाऊ काइंड ऑफ यू, तुझी कृपा किंवा आपण काळजी घेत असतो त्याला म्हणतो हाऊ काइंड ऑफ यू, तू किती केअरफुल आहे असं पण देखील म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हाऊ डू यू डू. हाऊ डू यू डू, तू कसा आहेस. हाऊ लवली, किती छान. हाऊ मार्वेलस. हाऊ मार्वेलस, किती उत्कृष्ट. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर. अँड लास्ट इज हाऊ टेरिबल म्हणजे किती भयानक. हाऊ टेरिबल म्हणजे किती भयानक. सो आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत हाऊच्या नंतर. नेक्स्ट पॉईंट इज निगेटिव्ह. आवर नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट इज निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. सो निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक. अ वर्ड ऑर सेंटेन्सेस दॅट से नो ऑर नॉट म्हणजेच ना किंवा नाही. शब्द किंवा जे वाक्य आहेत त्याचं उत्तर कशात असतं, ना किंवा नाही. तर आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. आय डू नॉट नो. आय डू नॉट नो, मला माहीत नाही. शी डज नॉट कम हिअर. शी डज नॉट कम हिअर, ती इथे येत नाही. इट इज नॉट कोल्ड टुडे. इट इज नॉट कोल्ड टुडे, आज थंडी नाही. वी आर नॉट लेट टुडे. वी आर नॉट लेट टुडे, आज आम्ही उशीर केला नाही. वी शुड नॉट बी लेट टुमारो. वी शुड नॉट बी लेट टुमारो, आम्हाला उद्या उशीर होणार नाही. आय डू नॉट गेट द लेटर. आय डू नॉट गेट द लेटर, मला हे पत्र मिळाले नाही. शी इज नॉट मॅरिड. शी इज नॉट मॅरिड, ती विवाहित नाही. डोंट स्मोक. डोंट स्मोक, धूम्रपान करू नका. डोंट स्मोक, धूम्रपान करू नका. डू नॉट मेक नॉईस. डू नॉट मेक नॉईस, आवाज करू नका. आवाज करू नका. डू नॉट वेस्ट टाईम. डू नॉट वेस्ट टाईम, वेळ वाया घालवू नका. डू नॉट फाईट. डू नॉट फाईट, भांडू नका. डू नॉट बॅक बाईट. डू नॉट बॅक बाईट म्हणजे चहाडी करू नका. डू नॉट टेल लाय. डू नॉट टेल लाय, खोटे बोलू नका. डू नॉट प्ले फाऊल. डू नॉट प्ले फाऊल, चुकीचे खेळू नका. डू नॉट बॉदर मी. डू नॉट बॉदर मी, माझे डोके खाऊ नकोस. डू नॉट ट्रॅव्हल विदाऊट तिकीट. डू नॉट ट्रॅव्हल विदाऊट तिकीट. सो तर हे आपले आतापर्यंतचे निगेटिव्हचे सेंटेन्सेस झाले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा
आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत देखील तुम्ही शेअर करू शकता. सर थँक्यू. बाय बाय.